विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ज्या दिवशी आपण आभार मानायचा कार्यक्रम झाला प्रत्येक गावामध्ये, त्या दिवसानंतर राजन पाटील मालक किंवा त्यांची दोन्ही मुलं कधीही तुम्हाला 17 गावात दिसली नाही. त्याला कारण एक आहे, त्यांनी मला सांगितलं या ठिकाणी 17 गावातील जनता एवढी शुद्ध आहे आणि तुमच्यावरती प्रेम करणारी आहे, तर तुम्ही हा 17 गाव तुम्हीच बघायची, आम्ही आमच्या कुटुंबातील कुणीही येणार नाही. म्हणून ते दोन्ही मुलं आणि मालक या ठिकाणी येत नाहीत. परंतु तुम्ही आज बोलायला कुठल्याच एखाद्या कार्यक्रमाला आपण सर्वांना या मान्यवरांना लावून एखादा कार्यक्रम चांगला आपण त्यांच्या नेतृत्वाखाली घेऊया, परंतु ते 17 गावामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला येत नाहीत किंवा कुणाच्या कामामध्ये हस्तक्षेपही करत नाहीत. जे आहे ते आमदाराला 17 गावं आपण म्हणतो ना आनंद दिल्यात, त्या पद्धतीने दिलेले आहेत आणि आपण त्या पद्धतीने जनतेची कामं करत असतो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने मनामध्ये संभ्रम निर्माण करून घेऊ नका आणि करू नका की राजन पाटील वेगळं काय आहे, सौता सुभा अजिबात नाही. कल का जोड है टूटेगा नहीं, एक साथ चलेंगे. एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये पाठीमागील दिवस सोडायचे नसतात. पाठीमागे सुरुवातीच्या माझ्या आमदारकीच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा आपण या फुलचिंचोली गावासाठी आपण निधी दिलेला आहे, ते विसरून त्याच्यानंतर 1 वर्षामध्ये विरोधामध्ये बसलो, त्यावेळेस कुठलाही निधी मिळाला नाही. पाठीमागील महायुतीच्या काळामध्ये 1.25 वर्षामध्ये फार चांगला निधी मिळाला गेला. त्यामुळे ज्यांनी आजपर्यंत जडणघडणीमध्ये जसं आपण सर्वांचं कौतुक करतो, शाळेत आल्यानंतर गुरुजनांचं करतो, आई वडिलांचं करतो, त्यांना विसरत नाही. त्या पद्धतीने माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा मला निधी मिळाला ना, त्यामुळे त्यांचंही आभार मानलं पाहिजे, महायुतीचं आणि समोर बसलेल्या सर्व जनतेचं. आणि सुप्रियाताईंचा विषय घेतल्यानंतर माझे मित्र हनुमंत नाना बंडगर हे मदनवाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य बेगुण गटाचे, त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना मी भेटायसाठी गेलो होतो. मी जायच्या अगोदर 2-4 मिनिटं अगोदर सुप्रियाताई त्या ठिकाणी पोहोचले होते. त्या ठिकाणी आम्ही एकत्र बसले, चर्चा केली. कारण त्यांच्याही कुटुंबा दृष्टीने माझ्या जवळचे संबंध आहेत बंडगरांबरोबर, कारण त्या ठिकाणचा मी नागरिक, तिथला मी माझे मित्र ते त्या ठिकाणचे खासदार आहेत. त्यामुळे ते सांत्वन भेटीसाठी आल्यानंतर आम्ही एकत्र होतो. बाहेर पडल्यानंतर असं ठरलं की मीही बारामतीला चाललोय, त्याही बारामतीला चालल्या. त्यामुळे जाताना आम्ही बारामतीपर्यंत चर्चा करत गेलो. ह्याच्यात विशेष काय चर्चा काय झाली? चर्चा म्हणजे काय राजकीय चर्चा काय झाली? महाविकास आघाडी नाही, महायुती नाही, काय नाही. मतदारसंघातल्या लोकांची अशी प्रबळ इच्छा आहे की यशवंतने खरं तर तुतारी हाती घ्यायला पाहिजे, कारण तुतारीकडेच मतदारसंघ आहे, खूप आकर्षित आहे आणि तुमची मागणी होती मतदारांची की तुतारी हाती घ्यावी. आता तुम्हाला सांगतो, कल्याण बाप्पांनी आता वरती सांगितलं की पक्ष हा विषय या 17 गावात येत नाही. बरोबर आहे, आम्ही व्यक्ती बघतो आणि या भागातील सर्व शुद्ध नागरिक व्यक्ती बघतात, तेव्हा पक्षाचा विषय या ठिकाणी येतच नाही.